शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी कापूस झालं, सोयाबीन झालं किंवा जे काही तूर आहे, अशा पिकांची लागवड आता करत आहे आणि त्यानंतर त्यांना लागवडीनंतर तण नियंत्रण करण्यासाठी खूप जास्त त्यांना हेक्टिक वाटते किंवा खूप जास्त खर्च येत असतो. तर त्यासाठी बरेचसे शेतकरी प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर करतात. म्हणजे शेतामध्ये तण उगवूच द्यायचं नाही, असं त्यांचा मानत असतो. तर यामध्ये आपल्याला बऱ्याचशा कंपनीचे टेक्निकल्स पाहायला मिळते, ज्यामध्ये दोस्त सुपर आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा कंपनीकडे पेंडामिथिलिन 38.7% CS फॉर्म्युलेशनच्या टेक्निकल आहे. त्यालाच आपण प्री इमर्जन्स हर्बिसाइड म्हणत असतो. हे सोयाबीनमध्ये आपल्याला वेगळ्या टेक्निकल्सचे पाहायला मिळू शकते. अशा वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये वेगळे प्री इमर्जन्स हर्बिसाइड आपल्याला पाहायला मिळू शकते. तर ते नेमकं काम काय करते, कसं काम करते ना, ते समजून घ्या. प्री इमर्जन्स हर्बिसाइड काय करत असतं शेतकरी मित्रांनो, जे काही आपण समजा बियाणं असं लागवड केलेली आहे. बियाणं लागवड केल्याच्या नंतर आपल्याला ते 48 तासाचा अंतर किंवा हार्डली 24 तासाचा अंतर आपल्याला त्याची फवारणी करून घ्यावी लागते. किंवा तुम्ही बियाणे इकडे टोकले आणि त्याचा 1 घंट्यानंतर जरी फवारणी केली ना, तरीही त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले पाहायला मिळेल. फक्त मी एक तुम्हाला सजेस्ट केले की 24 तासाच्या आत मारा, 48 तासापर्यंत वाट पाहू नका. कारण तेव्हापर्यंत आपल्या जमिनीमध्ये ओलावा असतो, त्याची रिझल्ट खूप चांगले पाहायला मिळते. प्री इमर्जन्स हर्बिसाइड काय करत असते ना, जमिनीवर एक लेअर तयार करत असते आणि जमिनीवर एक लेअर तयार केल्यामुळे काय होते, जेव्हा आपलं तणांचं बी उगवण्यासाठी प्रयत्न करतात ना, तर ते त्याला उगवूच देत नाही, तिथेच त्याला लॉक करत असतात किंवा जे काही सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे तणांची, ते बंद करत असते. त्याच्यामुळे काय होते ना, आपल्याला तण आपल्या उगवूनच येत नाही. आपल्या जमिनीच्या वर आपल्याला तण कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि साधारणतः 25 ते 30 दिवसापर्यंत आपल्याला दीर्घ काळापर्यंत तणांवर नियंत्रण झालेलं पाहायला मिळते. म्हणून बरेचसे शेतकरी आता प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर करत असतात. प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर करत असताना आपल्याला डोस किती घ्यायचा हे समजून घ्या. डोस घेत असताना आपल्याला 700 ml प्रति एकर या पद्धतीने घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही जवळजवळ जे काही 10 पंप वगैरे आहे ते नक्कीच मारले गेले पाहिजे. थोडीशी दाट फवारणी करा, जेणेकरून आपल्याला रिझल्ट चांगले येतील. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं खूप गरजेचं आहे आणि ज्या क्षेत्रावर तुमचं फवारणी झालेलं आहे त्या क्षेत्रावर रिपीट चाला नको, कारण ती लेअर ब्रेक झाली ना, तर आपल्याला रिझल्टमध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन पाहायला मिळू शकते. म्हणून एकदा फवारणी केली त्याच्यानंतर आपल्याला त्या शेतामध्ये रिपीट ॲटलीस्ट 1 दिवसापर्यंत तरी जायचं नाहीये, कारण ते एक लेयर बनते. ती लेयर ब्रेक झाली ना, तर आपल्याला रिझल्टमध्ये फ्लक्च्युएशन नक्कीच तिकडे येऊ शकतात. म्हणून तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या आणि आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल तेव्हाच तुम्ही त्याची फवारणी तिकडे नक्कीच करा. तर अशा पद्धतीनं प्री इमर्जन्स हर्बिसाइड काम करत असतं शेतकरी मित्रांनो. ही माहिती मला वाटते की तुम्हाला महत्त्वाची आहे आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडलेली असेल. तर त्यासाठी एक लाईक होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करा, कारण बरेचसे शेतकरी आता प्री इमर्जन्स हर्बिसाइडचा वापर नक्कीच करणार आहेत. धन्यवाद.